नमस्कार मित्रांनो, हा भाग अजिबात चुकू नका, कारण पहिल्या भागामध्ये आपण ॲनिमियाची कारणं, त्याची लक्षणं याविषयी सविस्तर माहिती पाहिली. परंतु या भागामध्ये आज आपण अत्यंत सविस्तरपणे कोणती धान्य, कुठली फळं, कुठल्या चटण्या, कुठला सुकामेवा, पालेभाज्या, फळभाज्या या सगळ्यांची इत्थंभूत माहिती पाहणार आहे आणि त्याच्यामुळे आपलं लोह कसं वाढेल, रक्ताचं प्रमाण कसं वाढेल हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा भाग जरूर पाहायला विसरू नका. तर सुरू करूया. चला, तर आपण पहिल्यांदा एक थोडीशी अशी रिहर्सल करू की त्याच्यामध्ये आपण वेगवेगळी कारणं पाहिली होती. त्यामुळं जशी कारणं तशी चिकित्सा हे महत्त्वाचंच आहे. त्यामुळं हे लोहाचं प्रमाण कमी असणं, विटॅमिन्स कमी असणं, वेगवेगळे क्रॉनिक आजार असणं, ही वेगवेगळी त्याची कारणं किंवा काही गुणसूत्रांच्या आधारित असणारे सिकल सेल ॲनिमिया अशी वेगवेगळी कारणं असू शकतात. त्यामुळे त्या कारणाप्रमाणे चिकित्सा करणं गरजेचंच असतं. परंतु बहुतेक वेळा म्हणजे अगदी निम्म्यापेक्षा जास्त वेळा 60-70% वेळा ॲनिमिया जो असतो हा आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया असतो. त्यामुळं WHO स्टॅटिस्टिक पण सांगतं की 27% लोकसंख्या जगाची जी आहे ही आयर्न डिफिशियन्सी ॲनिमियाने ग्रस्त आहे. आणि भारतामध्ये पुरुषांमध्ये हे 25% प्रमाण आहे, तर महिलांमध्ये हे 57% एवढं प्रचंड प्रमाण आहे की भारतातल्या महिला या आयर्न डिफिशियन्सी ॲनिमियाने ग्रस्त आहेत. आणि त्याची लक्षणं पण मी मगाशी सांगितली की केवळ अशक्तपणा, धडधड, त्वचा निस्तेज होणे, केस गळणे इथपर्यंत या आजाराची व्याप्ती नाही, तर अगदी डोकंदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, झोपेचे विकार किंवा प्रेग्नन्सीतले अनेक प्रकारचे अडथळे, मानसिक विकार, लहान मुलांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा आकलन नीट न होणं, अशा अनेक गोष्टीपर्यंत या आजाराची पहुंच आहे. त्यामुळं रक्त व्यवस्थित प्रमाणात असणं, हिमोग्लोबिन व्यवस्थित असणं, लोहाची मात्रा शरीरातली व्यवस्थित असणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्युनिटी, आपली जी ढाल आहे रोगजंतूंच्या विरोधातली, त्यामध्ये महत्त्वाचा रोल हा आयर्नचा असतो. त्यामुळे सज्ज रहा ही माहिती घेण्यासाठी की आपण काय काय गोष्टी करायला पाहिजेत आणि महत्त्वाचं काय करायला नाही पाहिजे इथपासून सुरुवात करू, कारण त्या गोष्टी वजा केल्या की राहिलेलं सगळं चांगलंच असतं. तर काय टाळायला पाहिजे, तर महत्त्वाचं आहे जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ. तर जेव्हा आपण एखादी गोष्ट जास्त उकडतो, जास्त भाजतो, जास्त त्याच्यावर अग्नीची प्रक्रिया होते, तेव्हा लोहामध्ये फारसा फरक पडत नसेल, परंतु लोहाचं शोषण जे होत असतं शरीरामध्ये त्यासाठी जे वेगवेगळे विटॅमिन्स लागतात, मग त्यामध्ये B12 असेल किंवा फोलिक ॲसिड असेल, तर ह्या गोष्टींचा मात्र नाश होतो. त्यामुळे तुम्ही कितीही चांगलं लोह समृद्ध असा आहार जरी घेतला तरी त्याचं शोषण होत नाही शरीरामध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या. जंक फूडवर सुद्धा मोठा रिसर्च झालेला आहे की जी मुलं, विशेषतः तरुण लोक जंक फूड जास्त घेतात तर त्यांच्या आहारामध्ये लोहाची नेहमी वानवा असते, त्यांना आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया व्हायची शक्यता असते. ॲसिडिटीच्या गोळ्या वारंवार घेणं ही एक सवय बऱ्याच जणांना असते की काही झालं की ॲसिडिटीच्या गोळ्या घेत राहा. परंतु ह्या ज्या प्रोटॉन पंप इनिबिटर, H2 रिसेप्टर अँटिगोनिस्ट या गटातल्या ज्या गोळ्या असतात याच्यामुळे ॲसिडचं जे नैसर्गिक प्रमाण आहे हे दबलं जातं आणि त्यामुळे लोहाचं शोषण जे आहे ते होत नाही. त्यामुळे पर्निशियस ॲनिमिया या पद्धतीचा ॲनिमिया इथे होतो. B12चं शोषण होत नाही आणि त्यामुळे लोहाचं प्रमाण शरीरामध्ये कमी होतं. शीतपेय घेणं हा एक म्हणजे जेवणाबरोबर तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये गेला की तिथं पाणी ही संकल्पना आजकाल हद्दपार करून टाकलेली आहे की बर्गर, पिझ्झा घ्या आणि त्याच्याबरोबर पाण्याच्या जागी तुम्ही कोल्ड्रिंक प्या, अशी एक चुकीची सवय मुलांना, तरुण पिढीला विशेषतः लावली गेलेली आहे. तर ही जी शीतपेय असतात त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होतात, लोह शरीरातलं कमी होतं आणि त्यामुळे ॲनिमिया व्हायची शक्यता असते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु माती खाणं, पेन्सिल खाणं यासारख्या सवयी खूप रॅम्पंट आहेत आणि त्याच्यामुळे होणारा ॲनिमियासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याला या केसेस थोडं संकोचामुळं कोणी सांगत नाही, परंतु आम्हाला दवाखान्यामध्ये जेव्हा हिस्ट्री टेकिंग असतं त्यावेळेस ही गोष्ट लक्षात येते की क्ले, माती किंवा पेन्सिल, खडू यासारख्या गोष्टी खायची विशेषतः महिलांमध्ये ह्या सवयी, विद्यार्थ्यांमध्ये ह्या सवयी जास्त प्रमाणामध्ये दिसतात. आणि म्हणूनच आयुर्वेदाने मृदभक्षणजन्य पांडू हा एक ॲनिमियाचा स्वतंत्र भाग तयार केलेला आहे आणि त्याची एक विशिष्ट वेगळी चिकित्सा सांगितलेली आहे. जेव्हा ही माती शरीरामध्ये वारंवार जायला लागते
त्यामुळे सुद्धा ॲनिमिया होतो. त्यामुळे ही गोष्टसुद्धा टाळायला पाहिजे. अनेक प्रकारची औषधं असतात, विशेषतः एपिलेप्सी या आजारासाठीची असणारी औषधं, पेन किलर्स ही औषधं, याच्यामुळे लोहाचं शोषण होत नाही. जेवणाबरोबर चहा कॉफी घेणं ही काही विशिष्ट समाजामध्ये बऱ्याच लोकांना ही सवय आहे की जेवण घ्यायचं की लगेचच चहा घ्यायचा, तर ही सवय चुकीची आहे. चहामध्ये जी काही घटक आहेत, कॅफीन वगैरे, याच्यामुळे लोहाचं शोषण होत नाही. त्यामुळं चहासारखी पेय ही जेवणाच्या सोबत, अन्नाच्या सोबत घेऊ नयेत. कॅल्शियमच्या गोळ्या बऱ्याच जणांना चालू असतात, तर ही गोष्ट माहीत नसते की कॅल्शियमच्या गोळ्या किंवा अतिरिक्त कॅल्शियम जे आहे हे आयर्नच्या शोषणामध्ये अडथळा निर्माण करतं. त्यामुळे दोन्ही गोळ्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या नेहमी वेगवेगळ्या वेळी घ्या. लहान मुलांमध्ये दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे दूध पिणं. आयांसाठी विशेषतः ही गोष्ट सोपी असते की दुधाची बाटली दिली किंवा कप ग्लास दूध दिला की त्यांना वाटतं की मूल सुदृढ राहील, परंतु दुधामध्ये लोहाची अजिबात मात्रा नाही आहे, अत्यंत अत्यल्प आहे. त्यामुळं जास्त प्रमाणामध्ये दूध पिणारी जी मुलं असतात त्यांच्यामध्ये लोह कमी होतं, ॲनिमियाची लक्षणं दिसून येतात. तर ह्या गोष्टी नाही या कॅटेगरीतल्या. आता आपण जाऊया की फूड सोर्सेस असे कोणकोणते आहेत की ज्याचा फायदा आपल्याला होईल. तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे भाज्या. मग फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, तर यामध्ये आपण भारतीय जी फूड आहेत त्याच्याकडे पहिल्यांदा लक्ष देऊ. ब्रोकोली म्हणा किंवा इतर गोष्टी आहेत, परंतु आपल्याकडे जे उपलब्ध होणाऱ्या ज्या पालेभाज्या आहेत या आयर्नच्या दृष्टीने समृद्ध साठे आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे पालक, राजगिरा, माठ, शेंगावर्गीय ज्या भाज्या, श्रावण घेवडा, पापडी यासारख्या ज्या गोष्टी असतात यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आहे. कोबी, राताळं किंवा लाल भोपळा ह्या गोष्टींमध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे याचा समावेश सर्वांनी जरूर आहारामध्ये करावा. मुलांमध्ये विशिष्ट अडचणी असतात की चवी, आजकाल मुलांच्या त्या बाबतीमध्ये ती खूप चूजी असतात, त्यांना या चवी आवडत नाहीत. त्यामुळे एक सल्ला मला इथं देता येईल की तुम्ही त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सूप ट्राय करा किंवा पराठे त्याचे बनवा. तर ही गोष्ट आपण करू शकतो की ज्यामुळे भाज्या या मुलांच्या पोटात जातील, लोहाचं त्यामध्ये समावेश आहारामध्ये होईल. फळांमध्ये डाळिंब आहे, ॲपल, पेरू, कलिंगड, द्राक्ष, अंजीर, स्ट्रॉबेरी ही सगळी फळं लोहाने, ज्याला आपण मालामाल म्हणू, अशा पद्धतीची आहेत. लिंबूवर्गीय जी फळं आहेत, संत्री, मोसंबी किंवा नुसतं लिंबू जे आपण आहारामध्ये घ्यायची, आपला हे एक अत्यंत परफेक्ट डिश आहे. मी सांगतो तुम्हाला की भात, त्याच्यावरती लिंबू पिळलेलं साधं वरण, तूप, मीठ हे घालून घेणारी जी आपली प्रिय डिश आहे ही लोहाच्या शोषणासाठी खूप चांगली आहे. जेव्हा आपण लिंबू पिळतो तेव्हा लिंबामुळे लोहाचं शोषण लवकर चांगलं होतं. त्यामुळे ही एक कोशिंबिरीमध्ये, भाजीमध्ये, भातावरती लिंबू घ्यायची सवय ही सर्वांनी जोपासायला काहीही हरकत नाही आहे, ही गोष्ट मला सांगायची. सॅलड जे आपण नेहमी घेतो कच्च्या कोशिंबिरीच्या माध्यमातून किंवा कच्चा आहार आपण घेतो, तर हा सुद्धा एक अत्यंत गरजेचा भाग आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे फायबर्स आपल्या शरीराला मिळतात की जे प्रोबायोटिक्स असतात, त्याच्यामुळे आपली इम्युनिटी चांगली असते. पूर्वीचे मी काही व्हिडिओ बनवले होते की प्रोबायोटिक्स हे आपल्या इम्युनिटीला, आपल्या पचनशक्तीला, किंवा ओव्हरऑल आपल्या आरोग्यासाठी, पोट साफ होण्यासाठी कसे गरजेचे आहेत. त्यामुळे काकडी, बीट, गाजर, टोमॅटो या गोष्टींचा समावेश करावा. लोहाचे ते साठे आहेतच. त्यामध्ये अनेक प्रकारची वेगवेगळी व्हिटॅमिन्स आहेत. मग ते बीटा कॅरोटीन असेल, व्हिटॅमिन सी आहे, ए आहे. तर हे कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे की ज्या या सगळ्या गोष्टी या लोहाच्या शोषणासाठी, लोहाच्या स्टॅबिलायझेशनसाठी शरीरामध्ये मदत करत असतात. त्यामुळे याचा चौफेर वापर आपण आहारामध्ये, आपली ताट जे म्हणतो ना, हे नेहमी रंगीबेरंगी असावं. वेगवेगळ्या प्रकारची फळं, वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स, पालेभाज्या, फळभाज्या या पद्धतीचा जेव्हा समतोल आपल्या आहारामध्ये समावेश असेल तेव्हा हे सगळे सोर्सेस मिळतात. आणि प्रत्येक घटक हे एकमेकावर अवलंबून असतात. त्यामुळे फक्त लोह भरपूर घेतलं म्हणून नाही, त्याच्या शोषणासाठी पण काही घटक उपयुक्त असतात. त्यामुळे सगळ्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. धान्याच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतो की आजकाल ऑस्टिओपोरोसिस खूप कॉमन आहे. तर त्यासाठी तुम्ही एक सवय ठेवा की नाचणी आणि राजगिरा हे दोन सोर्सेस हे हाडांना ताकद देणारे तर आहेच. त्याला अगदी व्हेजिटेरियन लोकांचं नॉनव्हेज म्हणावं इतपत त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, आयर्न आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, हे सगळे घटक आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस नाचणी आणि राजगिऱ्याची भाकरी जर खाल्ली तर तुम्हाला आयर्नचा भरपूर शरीरामध्ये साठा उपलब्ध त्यामध्ये होईल. मूग किंवा लाल तांदूळ, आम्ही नेहमी सांगतो की व्हाईट राईस जो आहे, दीज आर ऑल हॉलो कॅलरीज, म्हणजे पोकळ नुसत्या कॅलरीज आहेत. त्यातलं पोषण मूल्य हे सगळं टर्फल निघून गेल्यानंतर निघून गेलेलं असतं. त्यामुळं ब्राऊन राईस किंवा हातसडीचा भात खाण्याची सवय ठेवावी.
ते औषधाप्रमाणे काम करतं. डायबिटीसच्या लोकांना सुद्धा पांढरा राईस हा चालत नाही, परंतु लाल भात आहे हा त्यांना औषधासारखा काम करतो. अतिशय पोषक चांगली द्रव्य ह्या त्या तांदळाच्या टरफलामध्ये असतात. त्यामुळे याची सवय आपण ठेवा. सुकामेवा याच्यामध्ये बदाम, अक्रोड, मनुका, अंजीर, काजू ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. किंवा आजकाल थंडीच्या दिवसामध्ये अळीवाचे लाडू करतो आपण, ड्रायफ्रूटचे लाडू करतो किंवा डिंकाचे लाडू करतो. तर याच्यामध्ये विनाकारण कॅलरीज वाढवणारा गूळ किंवा विशेषतः साखर तर न घालता त्याच्यामध्ये खारकेच्या पूड जर आपण टाकली तर त्याच्यानं पोषण मूल्य त्याचं वाढतं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही शरीरामध्ये अतिरिक्त कॅलरीज जात नाही. त्यामुळे याचा एक चांगला पौष्टिक लाडू ही थंडीसाठी, आयर्न वाढवण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ती एक चांगली रेसिपी होऊ शकते. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. जिथे जिथे ऑप्शन असतात तिथं आपण साखरेपेक्षा गुळाला झुकतं माप दिलं पाहिजे, कारण गूळ तयार करायची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये लोह त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिसळलेलं असतं. त्यामुळे चहामध्ये सुद्धा गुळाचा वापर केला तर त्याची चवही चांगली राहते आणि त्यामुळे पोषण मूल्यही त्या डिशचं चांगलं वाढतं. चटणी हा एक महत्त्वाचा महाराष्ट्रीयन फूडमध्ये भाग आहे. तर याच्यामध्ये जवस आणि तीळ या ज्या दोन गोष्टी आहेत यासुद्धा लोहाचे समृद्ध त्याच्यामध्ये साठा आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जरूर आहारामध्ये करावा. अनेक ओमेगा 3 सारखे चांगले घटक, रोगप्रतिकारशक्तीला बळ देणारे, हृदयासाठी, मेंदूसाठी, आपल्याला कॅन्सरपासून प्रोटेक्शन देणारे असे अनेक घटक या दोन जवस आणि तिळामध्ये आहेत. त्यामुळे ती चटणी आपण आहारामध्ये जरूर ठेवावी. हा झाला आता आहाराचा भाग. तर आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने मागच्या वेळेस मी जसं सांगितलं की विशेषतः पांडुरोग जो आहे याच्याशी याचं साधर्म्य आहे. त्यामध्ये पित्तदोषाची वृद्धी झाल्यामुळं जास्त करून ही लक्षणं दिसतात. त्यामुळे पित्तदोषाचं शमन करणं हा आयुर्वेदामध्ये महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे विरेचन चिकित्सा इथे लागू पडते आणि रक्तधातूला बलवर्धक जी चिकित्सा आहे त्यासाठी पांचभौतिक चिकित्सेनुसार यकृत आणि प्लीहा या दोन अवयवांची चिकित्सा करणं महत्त्वाचं असतं. आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या लोहकल्पांची एक मोठी रेंज आहे. त्यामध्ये नवायास लोह असेल, ताप्यादी लोह असेल, ही सगळी औषधं वैद्यकीय सल्ल्याने वापरावेत. लोहासवासारखं यामध्ये आसव पण आहे, संधान प्रक्रियेने बनवलेलं असतं. आयुर्वेदाच्या जी लोहकल्प आहेत त्याचं वैशिष्ट्य आहे की बऱ्याच जणांना जेव्हा आयर्न सप्लिमेंट्स घेतात तेव्हा त्यांना कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी यासारखी लक्षणं जाणवू शकतात. काही जणांचं पोट बिघडतं. तर यामध्ये आयुर्वेदामध्ये जी औषधं किंवा फॉर्म्युलेशन जी रक्तवृद्धीची जी बनवली आहे त्याच्यामध्ये त्रिफळा, आवळा, हळद यासारख्या औषधांच्या त्याला भावना दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये बद्धकोष्ठता होणं, अग्निमांद्य होणं यासारख्या गोष्टी होत नाहीत आणि ही जी काही लोहकल्प असतात हे चांगले पचनी पडतात. हिमोग्लोबिनचं प्रमाण त्यामध्ये वाढायला मदत होते. सिकल सेल हा एक असाध्य असा प्रकारचा ॲनिमियाचा प्रकार समजला जातो, परंतु आयुर्वेदामध्ये बिल्व, मज्जा म्हणजे बेलफळाचा आतला जो गर असतो तो आणि इंद्रजव ही एक वनस्पती आहे. या दोन वनस्पतींवरती खूप संशोधन झालेलं आहे आणि सिकल सेल ॲनिमियामध्ये सुद्धा सुधारणा खूप चांगल्या प्रकारे झालेली ही आयुर्वेदाच्या पद्धतीने दिसून येते. वेगवेगळ्या पद्धतीची भस्मांची पण एक रेंज आहे. त्यामध्ये लोह, प्रवाळ आहे, सुवर्णमाक्षिक आहे, जसद आहे, अभ्रक आहे यासारखी अनेक भस्म ही अमृतासमान रक्तक्षयामध्ये काम करतात. तर या पद्धतीने आपण सगळा आहार, विहार, औषधोपचार या सगळ्यांचा होलिस्टिक जर वापर केला तर रक्तक्षय हा एक महत्त्वाचा, विशेषतः भारतीय लोकसंख्येला भेडसावणारा जो यक्ष प्रश्न आहे त्याच्याशी आपण दोन हात करू शकतो आणि विजय प्राप्त करू शकतो. धन्यवाद.